नमस्कार, मी प्रीती. मी मराठी लाईव्हच्या प्राईम टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. आजपासून 2024 हे नववर्ष सुरू होत आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. इतके नामर्द मुख्यमंत्री देशाच्या इतिहासात झाले नाहीत असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे. जे डरपोक लोक होते, बेईमान लोक होते ते निघून गेले. जे एकनिष्ठ होते ते आमच्यासोबत थांबले आहेत. पण आमच्यासोबतच्या आणि शरद पवार यांच्यासोबतच्या नेत्यांना आमिष दाखवलं जात आहे, त्यांच्यावर दबाव आणला जात आहे. पण आता आमच्यासोबत असलेले हे अत्यंत निष्ठावान आणि मर्द लोक आहेत असं संजय राऊत म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांचं भांडण सर्वांनाच माहीत आहे. दोन्ही नेत्यांनी अनेक वेळा एकमेकांविरोधात प्रतिक्रिया दिल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून वंचित आघाडीसोबत युतीची घोषणा झाली होती. त्यावेळी महाविकास आघाडीत वंचितला प्रवेश देण्यास शरद पवार यांनी विरोध केल्याचं म्हटलं जातं. परंतु आता या घटनेनंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर वंचित संदर्भात शरद पवार यांची भूमिका बदलली आहे. आता वंचित सोबत आघाडीची चर्चा सुरू झाली आहे. या संदर्भात पुणे येथील शरद पवार यांच्या मोदी बागेत बैठक झाल्याची चर्चा होती. त्या चर्चांना पूर्णविराम देण्याचे काम प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहे आणि त्यांनी भेट झाल्याचे मान्य केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भव्य काशी दिव्य काशी कॉरिडॉरच्या माध्यमातून काशी तीर्थक्षेत्राचा विकास केला आहे. काशीच्या धर्तीवर महाराष्ट्रातही मोठा विकास होणार आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांनी मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र सरकार 2000 कोटींचा निधी देणार आहे. ग्रामीण भागातील यात्रास्थळांच्या विकासासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर तीर्थक्षेत्र विकास योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील तीर्थक्षेत्राचे वर्गीकरण करण्यात आले असून असा निधी वितरित केला जाणार आहे. मराठा समाजाचा डाटा गोळा करायला वर्षभराचा तरी वेळ लागू शकतो असे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. यावर आमची मागणी ओबीसी प्रवर्गातून सरसकट मराठा समाजाला आरक्षण देण्याची असल्याचे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज रांगे पाटील यांनी म्हटले आहे. पोरांनी 31ला आपल्या घरात जे असेल ते खावे आणि आईवडिलांना वेळ द्यावा, अभ्यास करावा, शेतात काम करावे. मला 31 काय आहे हे माहीत नाही. येत्या 3 जानेवारीला मुंबईतील मराठा बांधवांची मुंबई येथील आंदोलनासंदर्भात बैठक असल्याचे यावेळी त्यांनी सांगितलं. या बैठकीला आपापसातील सर्व मतभेद विसरून या बैठकीला यावे असं देखील जरांगे पाटील म्हटले आहेत. भाजपाच्या स्थापनेपासून राम मंदिर हा मोठा मुद्दा हाती घेतला आहे. राम मंदिराचे बांधकाम आता पूर्णत्वास आले आहे. 22 जानेवारी 2024 रोजी भव्य मंदिरात रामलल्लाची प्रतिष्ठापना होणार आहे. यासाठी राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टतर्फे मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं. इतकंच नव्हे तर RSS ते भाजपापर्यंत प्रत्येक जण त्याआधी आणि नंतरही मोठ्या मोहिमेची तयारी करत आहे. राम मंदिराच्या माध्यमातून जनतेशी संपर्क साधून आगामी लोकसभा निवडणुकीत लाभ मिळवण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. याच दरम्यान भाजपानेही मोठी खेळी खेळण्याची तयारी सुरू केली आहे.